त्याच्यानंतर ब्रिगेडियर सन्याल सर. ब्रिगेडियर सन्याल सर तुम्हाला एका वाक्यात सांगायचं तर थँक्यू मिस्टर ग्लाड नावाचं नाटक आलं होतं. त्यातला ग्लाड जो होता ना जेलर, तो कसा त्या जेलच्या आवारात शिरल्यानंतर झाडाची पानं सुद्धा त्याला विचारून सळसळायची, असं व्यक्तिमत्व असं लिहिलेलं आहे लेखकाने. तसं ब्रिगेडियर सन्याल होते. ते आल्यानंतर येणार आहेत म्हटल्यानंतर थरकाप थरकाप असायचा सर त्यांचा. पहिले 2-3 दिवसानंतर मला जेव्हा रिहर्सल रेग्युलर सुरू झाली तेव्हा ते एकदा आधी उपस्थित राहिले 10 मिनिटं. मी तर 10 मिनिटं अगोदरच जायचो आणि सगळी मुलं मुली म्हणजे सगळे कॅडेट्स आल्यानंतर ते म्हणाले आइये आइये सत्यजित रे साहेब आइये. थोडं मी पण आता असं आहे, दुनियादारी केलेला माणूस हो, 16 वर्षी वडील गेले. माणसं ओळखल्याशिवाय का पुढे जाणार मी आयुष्यामध्ये? काहीच नसतो करू शकलो. मी विनम्रतेने त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही जो मला मान सन्मान दिलाय ती व्यक्ती एवढी मोठी आहे, त्याच्या मी कसपटा समान सुद्धा नाहीये, पण माझा आदर्श मात्र तो नक्की आहे. बस बस मी डायलॉग बाजी नाही करते. अरे तिच्या म्हटलं चांगलं उत्तर दिलं. मी किती छोटा हे सांगितलं, ते किती मोठे आहेत हे सांगितलं. आणि मग नंतर रिहर्सल सुरू झाल्या. काही वेळेला मी डिसिप्लिन तोडायचो, जास्त वेळ रिहर्सल्स घ्यायचो. मग जरा काय ते म्हणतात ना, जनासाठी का होईना ते माझ्यावर जरा ओरडायचे. नो, दिस विल नॉट डू, दिस इज आर्मी, डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट, यू आर टोटली डिस्टर्बिंग द टाइम अँड शेड्यूल ऑफ द टाइम टेबल. हो 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 सर, असं असं झालं. म्हटलं पण काय, म्हटलं आवाकाच एवढा मोठा आहे, इतक्या गोष्टी बसवायच्या आहेत की त्याला एवढा वेळ पुरत नाही सर. नाही नाही, जादा बात नाही करते, असं करून ते परत येणे माझ्या मागल्या. एकदा गंमत झाली, असंच काहीतरी विषयावर आमचा थोडासा वादविवाद झाला. मी उर्मटपणे नाही बोललो, पण माझी मतं अतिशय ठामपणे मांडली. काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी आमचं हे सगळं जे काम चालायचं ते अहमदनगरला चालायचं, आर्मीच्या डिफेन्स एरियामध्ये. दुसऱ्या दिवशी म्हणाले मैं पुन्हा जा रहा हूं गाड़ी में, आप हमारे साथ आएंगे. म्हटलं सर रिहर्सल ज्यादा टाइम दूंगा बाद में, क्या है हा, रिहर्सल रिहर्सल मेरे साथ चलो. प्रचंड थंडीचे दिवस होते ते. आणि आम्ही पुन्हा विमानतळावर गेलो, पुन्हा एअरपोर्टवर. आणि म्हणाले बैठो इधर. ते तिकडनं मुंबईला जाणार होते. आणि त्यांनी एवढी मोठी 2 काजूची पाकिटं मला दिली, काजूची एवढी मोठी. म्हणाले समझ में नहीं आता, ठंडी है, ये जरा कैश्यू नट्स अच्छा है, वो हीट क्रिएट करता है बॉडी में, और जरा मैं देख रहा हूं बराबर खा पी नहीं रहे तुम, अच्छी तरह खाना, ठीक है. अब ये गाड़ी तुमको वापस कैंप में छोड़ देगी. एक वेगळंच रूप वाटले होते ग्लाड. थँक्यू मिस्टर ग्लाड मधले ग्लाड. आणि झाला ग्लाड कोण? ग्लाड म्हणजे आनंदी मी. अशी ही गंमत असते. माणसाला नीट बघायला लागतं, समजून घ्यावं लागतं. काही वेळेला फटाके उडतात, नाही उडत असं नाही. शेवटी मुद्द्यांचा ते काय हल्ली एक चोथा झालेला शब्द आहे, मनभेद नसावेत मतभेद असावेत नावाचा एक चोथा झाला हल्ली त्या पवित्र वाक्याचा. तर तसं त्यावेळेला मतभेद होते, मनभेद नव्हते. त्यानंतर असंच एकदा विषय निघाला. हा एपिसोड कदाचित किंचितसा थोडा लांबला तरी बघा, हा आपल्या सैन्यासाठी बघा, मला हे कर्तव्य वाटतंय कुठेतरी. त्यानंतर असा एकदा विषय निघाला की सिव्हिलियन लोक डरपोक रहते. तसं रूढार्थाने मी सिव्हिलियन माणूस, त्यावेळेला सिव्हिलियन लोक डरपोक रहते. आता असं आहे, नवीन मुलगी असते ना, नवीन मुलगी बघा, नवीन वधू, ती जेव्हा सासरी जाते ना, तो सासरी कोणीही काही बोललं ना असं, तर तिला वाटतं तिच्यावरच कॉमेंट पास करताय. हो, हल्ली काय कोणाला किंमत आहे का, की तिला बिचारी आतल्या आत नाराज की सासूबाई माझ्याबरोबर तर माझ्याबद्दल तर नाही का बोलल्या, झालं रात्री तिची झोप खालास. असतो तो काळ जो असतो सुरुवातीचा, सासू आणि सासरे किंवा एकंदरीत सासर हे प्रकरण समजून घेणे इतपत जरा ती निर्ढवते वगैरे, तो वेगळा विषय. हा विनोदाचाही असू शकतो, सिरियसही असू शकतो. तर त्याप्रमाणे मला ते म्हणायला लागलं, सिव्हिलियन लोक डरपोक राहते. हा काळ 1995-96चा. त्यावेळेला माझा कार्यक्रम संपूर्ण भारतात पहिला आला, सगळे इव्हेंट्स पहिले आले. आणि त्याच्यानंतर मी काश्मीरला गेलो 40-42 लोकांना एकत्र करून. विचार करा, विचार करा, त्यावेळेचा काश्मीर, धगधगतं काश्मीर, वीज नसायची, आली तर काय अर्धा तास वगैरे, सुन्न वातावरण, सुखी वातावरण, भयावह वातावरण. आणि तेव्हा मी माझ्या बायकोला आणि माझ्या 7 वर्षाच्या मुलीला घेऊन काश्मीरला गेलोय, सगळ्यांना तयार करून. आणि तिथे एकदा सोनमर्गला जाताना आमची गाडी बंद पडली. आमची 2 जणांची गाडी, कार, त्यावेळेला कार होते, अँबॅसेडर केले होते आम्ही सगळ्या.
तर ते 2 अँबॅसेडर बंद पडल्या आणि त्यावेळेला मी म्हटलं आता ते रिपेअर होईल, करत होता आमचा ड्रायव्हर रिपेअर, आणि मी तेव्हा खाली उतरलो आणि नदीमधून छान मला असे छान सुंदर अशा काय म्हणतात त्याला दगड असे गुळगुळीत वेगवेगळ्याच असे आकाराचे रंगाचे वगैरे मिळाले. आणि तेवढ्यात माझ्यासमोर एक लांबवर हेलिकॉप्टर उतरलं आणि तिकडनं एक व्यक्ती धावत आली. ते म्हणाले आप कोण आहे, इधर क्या कर रहे? म्हटलं असं असं. एक मिनिट, चलो अंदर, इधर आओ. ठीक आहे, सैन्य आहे म्हटल्यानंतर आपली माणसं आहेत, ती आपलं रक्षण करतायत, त्यांनी बोलवल्यानंतर का नाही जायचं? बरं आपण काय गुन्हा केलाय? मी गेलो त्यांच्यासमोर आणि ब्रिगेडियर मदन गोपाल भेटले. तेव्हा ते संपूर्ण काश्मीर काय म्हणतात त्याला व्हॅलीचे इन्चार्ज होते. जेव्हा टेररिझम वॉज ऍट इट्स पीक त्यावेळेला धक 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 चालू होतं त्यावेळेला. आणि त्यांनी माझी चौकशी केली. मी म्हटलं मी असं असं मुलांना कॅडेट्सना वगैरे ट्रेनिंग देतो. हो, नाइस टू हिअर, देन डू वन थिंग, आज रात का खाना मेरे पास. म्हटलं सर, हो सर, सर प्लीज, माझ्यावर बरीच माणसं आहेत, तो क्या हुआ, हम इतने लोगों को खाना नहीं खिला सकते, हमारा दिल क्या इतना छोटा है क्या, आ जाओ रात को, मैं इंतजार कर रहा हूं. आणि सोनमर्गवरनं आल्यानंतर मी म्हटलं आता एवढी रात्र झाली आहे. सोनमर्गला जरा गोंधळच झाला. कंगन नावाच्या गाव तिथे लागतं, म्हणजे त्याचा आकार असा गोलाकार होता पूर्वी, आता कसंही पसरत चाललंय सगळंच, पण त्यावेळेस कंगन असं गोलसर होतं म्हणून त्याचं नाव कंगन. तिकडे एका अँबॅसेडर गाडीचा ऍक्सल तुटला, मग त्यात 2 तास गेले वगैरे आणि आम्ही शेवटी निघालो. म्हटलं आता ब्रिगेडियर साहेबांना म्हणजे त्रास देण्यात अर्थ नाही वगैरे, आधी मुळात भरपूर माणसं आहेत, जेवण खाण वगैरे, आणि काही नाही हो, निष्ठायचा प्रयत्न केला, पण आमच्या सैन्याची नजर ती गरुडासारखी नजर. माझ्या वाटेत समोर 2 गाड्या आडव्या आल्या. आप किधर जा रहे? मतलब अभी हम श्रीनगर जा रहे. नहीं तो ब्रिगेडियर साहब इंतजार कर रहे खाने के लिए. अरे बाप रे, गेलो सगळे. भरपूर खाणं पिणं. सैन्यामध्ये अल्कोहोल हा प्रकार तसा काही निषिद्ध नसतो, एक मॉडरेट सगळे घेतात. त्याप्रमाणे माझ्याही गेस्टना सगळ्यांना अल्कोहोल दिला. आता त्यातले मी जे आणले होते 40-41 लोक, ते काही माझे सगळेच नातेवाईक वगैरे नव्हते, काही परके होते, काही ओळखीचे होते, त्यांच्या ओळखीचे ते होते. त्या दिवशी भरपूर प्यायले, पुढच्या जन्मी नाही प्यायला मिळालं वगैरे तर म्हणून तुडुंब प्यायले. आणि मग नंतर ते काय म्हणतात त्यांनी वाटेत त्याचं काय म्हणतात त्याला रतीबाई घालत गेले, म्हणजे कळलं ना, उलटी झाली. हे सगळं लाजीरवाणं होतं, पण ते त्यांच्या समोर नाही घडले माझं नशीब. आणि अतिशय सुंदर आम्ही जवळजवळ रात्री 2-3 वाजेपर्यंत त्यावेळेला त्यांच्या बरोबर होतो. आणि रात्री 3 वाजता परत त्यांच्या गाड्या आमच्या गाड्यांच्या बरोबर आम्हाला सोडायला आल्या. सांगा मला, किती वेगळी आहेत ना ही सैनिकांची रूपं. हो, माझे आता त्यातले काही विद्यार्थी पण उच्च पदाला पोहोचलेत. माझा एक विद्यार्थी आता नेव्हीमध्ये कमांडर आहे. बिकॉज ऑफ प्रोटोकॉल आय कॅनॉट डिक्लेअर द नेम बिकॉज ही स्टील इन ऍक्टिव्ह इन सर्व्हिस. तो आता नेव्हीमध्ये कमांडर आहे. आणि अजून काही जण आहेत. खूप आनंद होतो. या सगळ्यांचा मास्तर होतो मी, म्हणजे तसा थोडाफार आजही आहे. सर सर म्हणून मला करतात, प्रेमही देतात. म्हणून म्हटलं सैन्याचं एक वेगळंच रूप तुम्हाला बघायला मला दाखवायचं होतं. बघा ना, सैन्य असं पण असतं, सैन्य असं पण असतं. आणि काय झालं त्याच्यामुळे, निर्भय झालो मी, निर्भय. सगळ्यांना जिवंत परत आणलं काश्मीरवरनं, इन्क्लुडिंग माय डॉटर, 7 वर्षाची मुलगी आणि माझी बायको. आणि आल्यानंतर सगळ्यात धमाल, ब्रिगेडियर साहेबांच्या समोर फोटो टाकले. त्यामुळे तू पागल हो क्या, तू सायको लग रहा है रे मेरे को, पहले बताए क्यों नहीं कि तुम जाने वाले हो. म्हटलं सर, परत त्याचा सुनेचा फॉर्म्युला असं घालून पडून बोलतात मला तसं नाही. म्हटलं सर, आप बोले थे ना सर, थोड़े सिविलियन लोग डरपोक रहते, बस ज्यादा बात मत करो, बहुत शहानपना किया तुमने, बैठ जाओ अभी चाय पियेंगे. माझं सैन्य, माझे सैनिक. जय हिंद सर.